श्री स्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना तर ज्योतिष क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज मी बनवलेली आहे ही मिनी पर्स आणि ही मिनी पर्स अगदी सुंदर अशी स्टिच झालेली आहे आणि ही आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि ह्या 15 पर्सची मला ऑर्डर आलेली होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात। आणि खूप यूजफुल अशी ही मोबाईल पर्स किंवा मोबाईल पाऊच किंवा मिनी पर्स आहे। ही आपल्याला मोबाईल ठेवण्यासाठी किंवा आपल्या मेडिसिन्स वगैरे ठेवण्यासाठी किंवा रिटर्न गिफ्ट्स देण्यासाठी खूप छान आणि बेस्ट असं ऑप्शन आहे। आणि ते खूप इझिली तयार होतं आणि खूप कमी कापडामध्ये ही आपली मिनी पर्स तयार होते। आणि बघा ह्या 15 बॅग्स मी वेगवेगळ्या कापडामध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि उरलेल्या ब्लाऊज पीसच्या कापडामध्ये या तयार केलेल्या आहेत। आणि काही ब्लाऊज पीसेस मला आणावे लागले होते तर असे खूप कमी कापडामध्ये ह्या आपल्या 15 बॅग तयार झालेल्या आहेत। ज्याचा व्हिडिओ मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर इथे मी मेन कापड घेतलेला आहे आणि त्याला रबर शीट स्टिच केलेलं आहे। फक्त मेन कापड आणि रबर शीट आहे। याचं मेजरमेंट आहे 9.5 बाय 7 इंच। तर हे आहे मेन कापड आणि रबर शीट हे मी क्विल्ट केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे 3 नॉन ऊनचे कापड लागणार आहे सेम मापाचेच। हे बेल्ट आहेत। हे बेल्टची लांबी व रुंदी ह्या बेल्ट कॅनव्हासचं फ्युजिंग आहे आणि हे अर्धा इंचाचं असतं। आणि हे बघा ह्या बेल्टची रुंदी आहे 3 इंच आणि ह्या बेल्टची लांबी आहे 13 इंच। 3 बाय 13 इंचाचा हा बेल्ट आहे। आणि जे हे आपण फ्युजिंग आतमध्ये लावलेलं आहे त्याच्याने आपल्या बॅगची फिनिशिंग अगदी सुंदर, बेल्टची फिनिशिंग अगदी सुंदर येते। आणि ह्या ज्या चेन आहेत या चेन आहेत आपल्या 9 इंचाच्या आणि हे 2 रनर। तर इतकं साहित्य आपल्याला इथे लागणार आहे। चला मग बॅग बनवायला घेऊयात। तर सर्वप्रथम मी आता इथे बेल्ट तयार करून घेते। आता हा जो फ्युजिंग लावलेला आहे आपण त्या फ्युजिंगमुळे आपल्या ज्या बॅगचा बेल्ट आहे तो खूप छान आणि फिनिशिंगमध्ये आणि बेस त्याला असल्यामुळे खूप सुंदर असा तयार होतो। तर हे बघा इथे मी लावून घेत आहे। हा बेल्ट आता आपण तयार करून घेत आहोत। आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या ज्योतिष क्रिएशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि सबस्क्राईब केल्याने आपलं कोणत्याच प्रकारचं नुकसान होत नाही, पण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला खूप मोटिवेशन मिळतं आणि खूप काहीतरी करण्याची एक नवीन जिद्द तयार होते। आणि तुम्हाला जर अशा नवनवीन बॅगा शिकायच्या असतील तर प्लीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा। तर हे बेल्ट इथे माझा तयार करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हीही या पद्धतीने बॅग तयार करून आणि त्या सेल करू शकता। हे बघा खूप छान असे आपले हे बेल्ट तयार होतात। खूप सुंदर पद्धतीने आपले बेल्ट तयार झालेले आहे। आता आपण मेन कापड घेतलेलं आहे ज्याची लांबी व रुंदी 9.5 बाय 7 इंच आहे। इथे मी 2-2 इंचावर कट करून घेते, म्हणजे आपलं हे फ्रंटचं एक पाकिट तयार होणार आहे। हे मी आता 2 इंचावर इथे कट केलेलं आहे। तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते मला नक्की सांगा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा। तर बघा इथे माझं कट करून झालेलं आहे। तर इथे मी आता चेन लावते आहे आणि ही चेन आपल्याला उलटी लावायची आहे। उलट्या दिशेने ही चेन, म्हणजे पालथी, ज्या सोप्या भाषेमध्ये सांगते मी, ही चेन पालथ्या बाजूने लावायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। आणि हा जो अस्तरचा कापड आहे हा आता आपण त्याच्यावर ठेवून आणि सरळ शिलाई मारून घेतलेली आहे। हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि त्याला उलटवून घेऊन आता आपण वरती दाब शिलाई देऊन घेऊया। तर ही दाब शिलाई मी इथे देऊन घेत आहे। आणि हे आपलं आता मी पुढचं पाकिट तयार करत आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर आणि खूप युजेबल अशी ही आपली बॅग तयार होते। आता हे जे
अस्तर आपण जोडलं होतं ते अस्तर आता जे चेनचा वरचा भाग आहे त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वरच्या बाजूने असं स्टिच करायचं आहे. आणि तुम्ही त्याला ते वरची 2 इंचाची पट्टी आहे ती ठेवूनही स्टिच करू शकता किंवा सिंगल एक स्टिच करून घेतलं तरी चालेल. आता हा जो मेन पार्ट आपला पुढचा तयार झालेला आहे त्याचा सेंटर काढून आणि 2-2 इंच बेल्टसाठी सेंटरपासनं 2 इंच उजव्या साईडला आणि 2 इंच डाव्या साईडला घेऊन आणि अशा पद्धतीने हा आता आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे. तर मी आता इथे बेल्ट लावून घेत आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप छान आणि साध्या पद्धतीने आणि खूप सुंदर अशी ही आपली बॅग इथे शिवून तयार होणार आहे. आणि ही रिटर्न गिफ्ट देण्यासाठी ही खूप छान ऑप्शन आहे. तर आता हे मी डबल टिबल शिलाई मारून आणि हे बेल्ट लॉक करून घेत आहे. तर हे आता आपले बेल्ट इथे लॉक झालेले आहे. आणि मी आता दुसरा पार्ट घेते आणि दुसऱ्या पार्टचे देखील आपण तसेच बेल्ट सेंटर काढून आणि दोघं साईडने 2-2 इंच घेऊन आणि सेम पद्धतीने आपण इथे बेल्ट जॉईन करून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने आता मी बेल्ट जॉईन करते. आणि बेल्ट जॉईन करताना फक्त तिथे 2-3 वेळा सिक्युअर करायला विसरू नका, कारण बेल्ट पॅक असेल तर आपली बॅग ही लॉंग लास्टिंग चालते. त्याच्यामुळे सर्व काम अगदी फिनिशिंगमध्ये झालं आणि छान झालं तर मग आपल्यालाही छान वाटतं. तर आता हे बघा, दुसऱ्या पार्टला ही आता मी चेन घेतली आहे आणि ती चेन देखील पालथीच लावलेली आहे, म्हणजे उलट्या दिशेने लावलेली आहे. आणि आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत. शिलाई मारल्यानंतर दाब शिलाई मारायची असते, हे आता सर्वांनाच माहिती आहे. आणि आता हे आपल्याला मागच्या साईडचं म्हणजे मेन जे पाकिट आहे त्याच्यासाठी हे आता दुसरं आपण अस्तर घेतलेलं आहे. तर आता हे अस्तर आपण अशा पद्धतीने जोडल्यामुळे तर आपल्याला आपली जी चेन आहे तिच्यासाठी खूप छान फिनिशिंग तयार होते आणि आपले जे धागे वगैरे आहे ते मागे येत नाहीत. हे बघा, खूप फिनिशिंगमध्ये ही बॅग आपली तयार होते. तर आता याच्यावर मी दाब शिलाई मारून घेत आहे, बघू शकता तुम्ही. ही आता दाब शिलाई माझी मारून झालेली आहे. तर इथे आपली दाब स्टिच देऊन झालेली आहे. आणि बाजूलाच घरकाम चालू असल्यामुळे मध्येच आवाज होतो, तर प्लीज तो आवाज जरा इग्नोर करा. आणि आता बघा, हा जो दुसरा पार्ट आहे तो पार्ट आपण इथे स्टिच करून घेणार आहोत. जी आपली वरच्या बाजूची चेन आहे तिथे आपण हा दुसरा पार्ट स्टिच करून घेणार आहोत या पद्धतीने. आणि आता मी 2 पिना घेतलेल्या आहेत. या पिना कशासाठी, तर हे जे आपले बेल्ट आहेत हे बेल्ट दोघं सारख्या येण्यासाठी इथे आपण आता ह्या पिना या पद्धतीने लावून घेणार आहोत, म्हणजे आपले बेल्ट दोघं सारख्या बाजूने येतील, मागे पुढे होणार नाही. याच्यासाठी फक्त आपल्याला हे पिना लावायचे आहेत. तर आता ह्या आपल्या दोघं जे बेल्ट आहेत ते मागे पुढे होणार नाहीत आणि सारखे येतील. आणि आता जो आपला तिसरा जो मेन आता हे जे पाल आहे तो लावून घेते मी. आणि आता आपलं उरलेलं आहे शेवटचं तिसरं अस्तर, ते देखील आता आपण इथे लावून घेणार आहोत. हे बघा, आता हा आपला मेन पार्ट इथे अटॅच झालेला आहे दुसरा. या पिना मी आता काढून घेतल्या आणि इथे आपला उरलेला हा जो तिसरा अस्तरचा कापड आहे हा देखील आपण त्याच चेनवर लावून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने या पद्धतीने आपण आता हा चेनवर अस्तर लावून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ज्योतिष क्रिएशन या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता ही बॅग आपण दाब स्टिच घेऊन आणि सिक्युअर करूया. आता मी इथे दाब शिलाई मारून घेत आहे. हे बघा, इथे आपण आता दाब शिलाई मारून घेऊ. इथे माझी दाब शिलाई मारून झालेली आहे. आता मी याच्यामध्ये रनर इन्सर्ट करते. रनर टाकणं अगदी सोपं आहे. रनरचा जो पुढचा यू शेपचा भाग असतो त्याच्यामध्ये आपल्याला एकानंतर दुसऱ्या बाजूचा
चेन घातल्यानंतर आपलं रनर आणि मागच्या बाजूने थोडं पुश केलं की आपलं रनर सहजपणे आत चालल्या जातं. आणि हे बघा, आता दोघं जे मागच्या साईडचे अस्तर आहेत, अस्तरला अस्तर पकडून आणि मेन कापडाला मेन कापड पकडून ह्या पद्धतीने आपल्याला सरळ शिलाई मारत यायची आहे. म्हणजे तर आता ही आपली बॅग इथे पॅक झालेली आहे. आणि बॅग पॅक करताना खालच्या बाजूने आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा, शिलाई मारत मारत येऊन हे अस्तर दोघं साईडला पकडून आणि 3 इंच आपल्याला इथे गॅप ठेवायचा आहे. हे बघा, इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे 3 इंचाचा गॅप आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला ती बॅग आता बाहेर काढायची आहे. तर बॅग बाहेर काढण्यासाठी आपल्याला इथे स्पेस हवा, जागा हवी. आणि हे एक्स्ट्राचं जे कापड आहे आणि कॉर्नर्स आहे ते मी आता इथे कट करून घेत आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला देखील करायचं आहे. इथे थोडे थोडे धागे होते ते मी कट करून घेते. आणि हे हा जो आपला गॅप आहे, ह्या गॅपमधनं हात टाकून आणि चेन उघडून आपल्याला आतमधला कापड हा बाहेर काढायचा आहे. हे बघा, ह्या पद्धतीने ही पूर्ण बॅग मी आता बाहेर काढणार आहे. आता इथे आपली पूर्ण बॅग काढून झालेली आहे बाहेर. आणि जे कॉर्नर्स आहे ते स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने किंवा पेनाच्या सहाय्याने आपल्याला अगदी कॉर्नर फिनिशिंगमध्ये बाहेर काढून घ्यायचे आहे. आणि वरच्या अस्तरचे देखील आपल्याला कॉर्नर व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. आणि जो गॅप आपण ठेवलेला होता, हा बघा, हा जो इथे आपण छोटासा गॅप ठेवलेला होता बॅग काढण्यासाठी, हे कॉर्नर बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. त्याच्याने आपली बॅग फिनिशिंगमध्ये दिसते. बघा, हा जो गॅप आपण ठेवला होता, हा गॅप आता आपण शिलाई मारून पॅक करून घेऊयात. तर हा गॅप मी आता पॅक केलेला आहे. आणि हे जे अस्तर आहे ह्या पद्धतीने आता मध्ये टाकून आणि ते देखील सेट करून घेऊयात. आणि अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी फिनिशिंगमध्ये मिनी बॅग, मिनी पर्स, तुम्ही त्याला काहीही म्हणू शकता, अशी ही आपली बॅग तयार झालेली आहे. ही बॅग खूप खूप यूजफुल आहे आणि ती तुम्ही सहज आणि इझिली कॅरी करू शकता. बघा, खूप सुंदर अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे. व्हिडिओ थोडाही तुम्हाला हेल्पफुल वाटला, मदतीचा वाटला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. हे बघा, किती छान आपली ही बॅग तयार झालेली आहे. फिनिशिंगमध्ये अगदी छान अशी ही आपली मिनी पर्स तयार झालेली आहे. त्याच्यात तुम्ही मेडिसिन्स वगैरे खूप छान ठेवू शकता. खूप छान पद्धतीने ही आपली छोटीशी बॅग अशी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ज्योतिष क्रिएशन या मराठी यूट्यूब चॅनलला प्लीज सपोर्ट करा. चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नेहमी रहा आणि छान असे व्हिडिओ बघा, छान अशा बॅगा तयार करा आणि सेल करा. यातनं काय होतं ना, आपल्याला काहीतरी करण्याचा एक आनंद मिळतो आणि मनाला एक समाधान मिळते की आपण देखील काहीतरी करू शकतो असं. चला तर मग भेटूया.